विधानसभा निवडणुकीवेळी दोन माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार सुद्धा सांगू लागलेत. पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय. पवारांना दोन माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवंय. शरद पवारांची प्रतिक्रिया. संसदेतील शपथ सुप्रीम कोर्टात चालेल का? आयोगानं मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल. खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडून राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख. 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार. राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात.